आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झालंय। आपल्या न्याय हक्कांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संतप्त झालेले आदिवासी आणि शेतकरी आता मंत्रालयावर धडकणार आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याच्या निर्धारासह हजारोंचा हा जनसागर मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झाला आहे। आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकमधल्या राजूर बवला या गावात मुक्कामी आहे। गावातील मोकळ्या मैदानात मोर्चेकरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून उद्या सकाळी मोर्चा मुंबईकडे आगेकूच करणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पासून निघालेला आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा आता नाशिक जिल्ह्यातील राजूर बवला या गावामध्ये येऊन थांबलेला आहे। खरं तर या ठिकाणी या मोर्चाचा आजचा पहिला मुक्काम या ठिकाणी होणार आहे आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर हे सगळे आदिवासी शेतकरी जे आहेत ते आता या गावामध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि इथे त्यांची राहण्यासाठी मोठ्या मैदानावर व्यवस्था करण्यात आलेली आहे। खरं तर दिंडोरीच्या तहसील कार्यालयावरती विविध प्रलंबित मागण्यांसाठी या ठिकाणी JP गावित यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं आंदोलन सुरू होतं, मात्र शासनाने कुठलीही दखल घेतली नाही। त्यामुळे आता हा जो मोर्चा आहे, हा जो लॉंग मार्च आहे, हा थेट नाशिकहून आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि मजल दर मजल करत हा मोर्चा जो आहे तो आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करतोय आणि नाशिक शहर सोडल्यानंतर 10 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या या राजूर बवला गावामध्ये आजचा त्यांचा हा मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळीच हे सगळे आंदोलक जे आहे ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आगेकूच करतील। त्यामुळे आता शासन दरबारी या मोर्चाची कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बनसोडे, साम TV न्यूज, नाशिक। वनाधिकाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी। वन जमीन आणि गायरान जमीन धारकांना स्वतंत्र सातबारा उतारे द्यावेत। समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते स्थानिकांना कोरडवाहू भागाला द्यावे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव द्यावा। उसाला रास्त पहिली उचल मिळावी। वन जमीन, देवस्थान जमीन, वर्कस जमीन, घरांची तळ जमीन श्रमिकांच्या नावे करा।